जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। कायद्याची भीती संपली का? हिंगणघाटातील माफिया राज चर्चा। हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या नाकाखाली अवैध धंद्यांचा धुमाकूळ। दारू, ड्रग्ज, रेती माफियांची लॉटरी, हिंगणघाटकरांचा संताप शिगेला। हप्त्याच्या जोरावर अवैध साम्राज्य, हिंगणघाटमध्ये चर्चांना उधार। मंत्र्यांच्या जिल्ह्यात चाललंय तरी काय? दारू, ड्रग्ज आणि रेती माफियांचा धुमाकूळ। हिंगणघाट अवैध धंद्यांचे सेफ झोन बनले का? हिंगणघाट शहर आणि तालुक्यात अवैध धंद्यांचे जाळे इतक्या वेगाने पसरत आहे की शहर आता गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांचे सेफ झोन बनत चालले आहे का, असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करू लागलाय। डुप्लिकेट दारू, गांजा, चरस, एमडी सारखे अंमली पदार्थ आणि अवैध रेती उत्खननाच्या चर्चांनी संपूर्ण परिसर ढवळून निघाला असून संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। शहरातील अनेक भागात अवैध मद्य विक्री आणि अंमली पदार्थांचा सुळसुळाट होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। विशेष म्हणजे युवक वर्ग व्यसनाच्या विळख्यात अडकत असताना त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे। अवैध धंदे सर्वांना दिसतात, मग प्रशासनाला दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे। दरम्यान हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीबाबतही नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसते। काही ठिकाणी पोलीस यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा रंगू लागली असून अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यात अपयश का येत आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे। मात्र या सर्व आरोपांना संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाही। दुसरीकडे परडी, कुटकी, सोनेगाव, बोरगाव, दातार आणि मांडगाव परिसरात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। रात्रीच्या अंधारात रेतीचा उपसा होत असल्याच्या चर्चा असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या कारवाईची परिणामकारकता प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडल्या। हिंगणघाटमध्ये वाढत्या अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। आता नागरिकांची नजर जिल्हा पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या पुढील भूमिकेकडे लागलाय। जर तातडीने कठोर कारवाई झाली नाही तर लोकांचा प्रशासनावरील विश्वास आणखी डळमळीत होण्याची शक्यता व्यक्त होते। जनसंग्राम न्यूज, वर्धा।